यो व्हॉट्सअप गाईज, तर आज आपण बनवणार आहे पेपर मॅजिक. हा कलर बदलतो. हे बघा असं. तर लेट्स गो, बनवूया. लेट्स गो. सगळ्यात पहिले मी नॉर्मल बुकचा एक पेपर आणि एक येल्लो कलरचा पेपर घेतला आहे. माझ्याकडं पेपर्स नव्हते म्हणून सगळ्यात पहिले याला असं एकदा आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं छोटं असलं ना तर उलटं बरं असतं. मग परत हे झाले तर मी ह्याला कट करून घेणार आहे. या साईजचं पेपर सेम पाहिजे आपल्याला, म्हणून इथून मी असं कट करून घेणार. आणि हे खूप इझी आहे, इझी पीजी आहे. फक्त मी 6 मिनटाचा व्हिडिओ घेतला आहे, कारण मी फास्ट नाही बनवलेलं आहे म्हणून. फास्ट केलं असतं तर 6 मिनटात झालं असतं. थोडंसं माझं येल्लो पेपर मोठं आहे, तर ह्याला आपण कट करणार आहोत असं. हे बघा, इथून मी कट करून टाकलं. आणि तर सेम साईज सेम लेंथ आपल्याकडे हे पेपर्स आहेत. आता ह्याला आपण स्टिक करून घेणार आहे एकांमेकांना, आणि नंतर ह्यांना कट करायचे आहेत. हाफ कट करायचे आहेत. हे पहिल्यांदा मी इथं ग्लू लावून घेतो. सगळीकडं थोडं ग्लू लावायचं, कारण जास्त ग्लू लावलं ना तर थोडंसं तो बुकचा पेज आहे ना, म्हणून तो बुकचा पेज लवकर हे होणार. असं प्लॅस्टिक बॅग असते ना तसं होणार. मग ते येल्लो कलर पण दिसू लागणार तसं त्याला. मग इथं मी करून घेतो सगळं. इथं मी ग्लू लावून घेतलेला आहे. आता याला आपल्याला स्टिक करायचं आहे. ठीक आहे. हे बघा असं याला स्टिक करून घेतलं. खूप इझी. मी जे तसं 4-5 बनवून ठेवले आहेत. मी याच्या आधी हे केलं आहे ना, वॉलेटचा व्हिडिओ टाकला आहे. त्यात मी ठेवलेले आहेत माझे जे पण मी आर्ट अँड क्राफ्टचे मटेरियल्स बनवलेले आहेत ते. आता त्याला हाफ फोल्ड करून कट करून टाकायचं आहे, स्केलनी नाही तर कैचीनी. मी तर स्केलनीच करतो, कारण एकदम परफेक्ट कट होऊन जातं. आता ह्याला आपल्याला 3 फोल्ड करायचे. असे नाही केले तरी चालते, शेप येतो ना असं एक, म्हणून ते असं चेंज करताना ना असं एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि बरोबर तो मॅजिक काम करतो. जर असंच आपण गोल शेप ठेवला तर तो दुसऱ्यांना दिसणार की आपण असे पेपर चिटकवलेले आहेत. आता हे जसं झालेलं आहे, तर दुसरा पण सेम करून घ्यायचा आहे आपल्याला. सेम टू सेम हाफ, आणि परत ते अजून एक हाफ. लाईक शेअर करायला विसरू नका. ह्याच्या पण आधी मी खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यात जाऊन ना आपल्याला एक ना कन्फ्युजन होतं खूप मोठं. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्याला ना एक साईड बाहेर वाईट आहे तर आतमध्ये वाईट हे करायचं, असं चिपकवायचं नाही आहे. हे बघा, आता इथं मी ग्लू घेतोय. बाहेरच्या साईडला वाईट आहे, तर हे जे आहे ना दुसरा त्याला उलटं करायचं आहे. बाहेरच्या साईड वाईट आहे तर त्या साईडनं आतमध्ये वाईट जायला पाहिजे. असं हे बघा, इथे खूप जण कन्फ्यूज होतात. असं करायचं उलटं. ठीक आहे. हे बघा, मी पण इथं कन्फ्यूज झालेलो थोडंसं, पण नंतर मला कळलं. इथं परत स्टिक करून घ्यायचं. परत मी अजून एकदा ग्लू लावून घेतलेला आहे त्याला. ठीक आहे. ह्याला उलटी साईड फोल्ड करायचं, उलटं. तिकडून व्हाईट बाहेर आहे तर इथून येल्लो बाहेर आहे आणि व्हाईट आतमध्ये, असं फोल्ड करायचं आहे. ओके. इथून मी असं ह्याला लावून घेतो. बघा असं व्हायला पाहिजे. हे ज्यात आपण ग्लू लावलं नाही तरी चालते. इनविजिबल असते ना ती वाली टेप लावू शकता तुम्ही. माझ्याकडे आता ती टेप तसली नव्हती. जर दुसरी टेप लावली असती तर ते कलर थोडंसं हे झालं असतं.
म्हणून, म्हणजे असं नीट दिसलं नसतं. इनविजिबल टेप असेल, सेलो टेप, तर ती लावून घ्या तुम्ही. माझ्याकडे तसली नाही आहे म्हणून मी ग्लूचा वापर करतो आहे. तर रेडी झालं आपलं. आता याला जिथून जिथून आपण चेंज केलेलं असं लावलं आहे ना वेगळं वेगळं, तिथं पकडायचं आहे आपल्याला. ओके, आतमधून बाहेरनं एकदा एक दाबून घ्यायचं. हे बघ, रेडी. आता इथून वाईट दिसते तुम्हाला, आता थोडंसं स्ट्रेच करून घ्या असंच, म्हणजे कसं बॉक्स टाईप नाही व्हायला पाहिजे. हे बघा, मॅजिक रेडी आहे आपला. दोन्ही हातात पकडायचं आहे आपल्याला. इथं मी परत दाबून घेतो. आता इथून तुम्हाला वाईट दिसते, येल्लो कन्वर्ट, व्हाईट येल्लो. असंच ही मॅजिक होती. तर असे नवनवीन व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. दिसतेच मॅजिक. हेच तुम्ही मम्मी पप्पाला नाहीतर तुमच्या फ्रेंड्सला दाखवू शकता की तुम्ही कायच थोडंसं कट केलेलं आहेत व्हिडिओ, पण सगळं तुमच्या समोरासमोरच बनवलेलं आहे. हे बघा, टेन. दोन्ही हाताने पण तुम्ही पकडू शकता. लाईक, कमेंट, शेअर. हे बघा, जस्ट मॅजिक. असे नवनवीन व्हिडिओला लाईक, शेअर